नदीकाठ नेहमीचाच, पण आज मुलीसारखा मुका वाटणारा. खरेच आज नदीतीरी कोणीच नव्हते. ती शांतता तिला बरी वाटली. 2 मिनिटे तिने वाळूत पाय रोवले, डोळे मिटून लांब श्वास घेतला. डोळे उघडल्यावर तिला दूरवर नीट काढून ठेवलेल्या चपल्या दिसल्यात. ती भयंकर दचकली. चिंकी कुठे? पसरट किनाऱ्यावर तिने 2-4 चकरा मारल्यात, पण कोणी दिसले नाही. या एवढ्याशा जीवाने उडी मारली की काय नदीत? तिच्या काळजाने पाणी पाणी झाले. चिंकी, ती पुन्हा जीवाच्या आकांताने ओरडली. काय? एक अतिशय निरुत्साहित शब्द तिच्या कानावर आला. पलीकडच्या उंचवट्यावर पायाभोवती हात गुंडाळून चिंकी बसली होती. तिची 7 वर्षाची इवली छोकरी सगळ्यात गोंडस गुलाबी भावनाची वळकटी बांधल्यासारखी त्या दोघींची प्रचंड अस्वस्थता होती. तिच्या चेहऱ्यावर तर तिच्या आतला कोलाहल स्पष्ट दिसत होता, परंतु चिंकीने मात्र तो इतक्या प्रयत्नपूर्वक दडून ठेवला होता की एक प्रकारच्या पोरकीपणाची छटा तिच्या चेहऱ्यावर निर्माण झाली होती. आपण असताना ही पोरकी कशी? तिने मुलीच्या डोळ्यात निरखून पाहिले. सतत लुकलुकणाऱ्या अवखळ डोळ्यात काजळासारखे सुनेपण पसरलेले. आता तिने अगदी निक्षून पाहिले. अर्सरा पोर अगदीच पोरकी दिसत होती. जवळ घ्यायला ती झेपावली. फांदीवरून फूल तुटावे तितक्या सहज तिने चिंकी दूर झाली. आपल्या कवितेतले रिकामपण जाणून ती मुलूशी वळली. गाई मागे वासरू जावे तसे आपसुक तिच्या मागे जात चिंकी म्हणाली, उडी मारणारच होते मी नदीत, पण मग वाटले तू कशी जगशील माझ्याशिवाय. भीतीयुक्त संतापाने तिने सरकन मागे पाहिले. चिंकीचा चेहरा, मेंदू, डोळे अगदी ठाम होते. तिने खरेच असे केले असते. खाली तिला खात्री पटली आणि तिचा अवघा देहच गोळा केलेल्या बळासहित खाली गळला. आपली डागणी हिला जास्तच लागली हे लक्षात आल्यावर चिंकीने तिला घट्ट पकडले आणि बळेच घरी